नमस्कार मित्रांनो, कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स विथ तौफिक या यूट्यूब चॅनल तुमचं स्वागत आहे. तर लाडकी बहीण योजनेसंदर्भात एक महत्त्वपूर्ण अपडेट घेऊन आलेलो या व्हिडिओमध्ये, या सेशनमध्ये. तर पूर्ण बघा, अजिबात स्किप करू नका. महत्त्वपूर्ण निर्णय आहे. लाडक्या बहिणींसाठी हा आनंदाचा निर्णय आहे, जल्लोषकारक निर्णय आहे. तर तुम्हाला कळूनच तुम्हाला भरून येईल, आनंद होईल हा निर्णय ऐकल्यानंतर. तर पूर्ण व्हिडिओ बघा, अजिबात स्किप करू नका. तर तुम्ही थंबनेलवर पाहिलाच असेल, मी टाकलेलं आहे की लाडकी बहीण योजना बंद होणार का? की लाडकी बहीण योजना बंद होणार आहे का? कारण की महायुती सरकारची ही महत्त्वपूर्ण योजना आहे. तर आता विधानसभेचे इलेक्शन होऊन भरपूर दिवस झालेले आहेत. त्यानंतर निकालही लागलेला आहे. आता महायुती सरकार स्थापन झालेलं आहे महायुतीचे, आणि शपथविधी झालेला आहे. मुख्यमंत्र्यांचा, उपमुख्यमंत्र्यांचा शपथविधी झालेला आहे. त्यानंतर महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे. त्यांनी महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे मुख्यमंत्री साहेबांनी, देवेंद्र फडणवीस साहेबांनी. तर तो निर्णय आता तुम्ही ऐकल्यानंतर तुम्हाला भरून येईल, कारण की लाडकी बहीण योजनेसंदर्भात एक अतिमहत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेला आहे. तर तो निर्णय पहा तुम्ही. राज्य सरकारची महत्त्वाकांक्षी लाडकी बहीण योजना यापुढेही सुरू राहणार आहे. लाडकी बहीण योजना बंद होणार नाही आहे. लाडकी बहीण योजना सुरूच राहणार आहे. ही योजना बंद करण्याचा राज्य सरकारचा कोणताही मानस नाही, हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे. म्हणजे लाडकी बहीण योजना सुरूच राहणार आहे, लाडकी बहीण योजना बंद होणार नाही आहे. तर एक महत्त्वपूर्ण निर्णय, महत्त्वपूर्ण अपडेट आहे लाडकी बहीण योजनेसंदर्भात. तसेच आणि भरपूर अपडेट्स आहेत की लाडकी बहीण योजनेमध्ये आता जो डिसेंबरचा हप्ता आहे तो कधी मिळणार आहे, तसेच 1500 रुपये मिळणार आहेत का 2100 रुपये मिळणार आहेत, तर कधी मिळणार आहेत, या रिलेटेड ही अपडेट्स आहेत. तर एक महत्त्वपूर्ण अपडेट तुम्हाला सांगितलेलं आहे की लाडकी बहीण योजना बंद होणार नाही आहे, लाडकी बहीण योजना चालूच राहणार आहे. ही योजना बंद करण्याचा राज्य सरकारचा कोणताही मानस नाही आहे, हे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलेलं आहे. थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. प्लीज लाईक, कमेंट अँड सबस्क्राईब माय